राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे। याबाबत पाणी साठवण्याबाबत काही निर्णय घेतले। त्यावेळी दुष्काळ पडल्यावर गाव भाकरी दिली जायची। गावोगावी रोजगार हमी आणि बंधारे बांधण्यास सुरुवात केली। त्याकाळी भैरवनाथ शिक्षण संस्था काढण्यात आली। मात्र या संस्थेला अध्यक्ष म्हणून माझं नाव असल्याचं मला आज समजले। मला सगळ्यात जास्त आनंद होतो ज्यावेळी मी शेवटच्या 10 वर्षात देशाचा कृषी मंत्री होतो। मी देशाचा कृषी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता। त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता। मात्र जो देश कृषीप्रधान आहे त्या देशात अन्नधान्याची आयात करणे मला पटले नाही। माझ्या काळात मी 71,000 कोटीची कर्जमाफी केली, व्याजदरात शेतकऱ्यांना सूट दिली। माझा स्वभाव वेगळा असल्याने मी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले नाही। काहींनी टोकाची भूमिका घेतली आणि भाजप सोबत गेले। MIDCमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत। जणाई शिरसाईमध्ये काही अडचणी असतील तर त्यात आता मी लक्ष घालणार आहे। ज्याच्या हातात मी या गोष्टी सोपवल्या होत्या तीही कामे त्यांनीही केली नाही। त्यामुळे माझ्या लोकांसाठी मी आता या गोष्टीत लक्ष घालणार आहे। सुप्रिया सुळेची कामगिरी संसद सांगते, मी सांगत नाही। तिच्या अंगावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही। सध्या आपली खूण बदलली आहे। तुतारी ही आपली खूण आहे। जिरायती भागाने कधीही आमची साथ सोडली नाही। माझं वय काढू नका। तुम्ही काय बघितलं आहे? माझं हा गडी थांबणारा नाही। तुम्ही लोकांनी मला आमदार केलं, मंत्री केलं, 4 वेळा मुख्यमंत्री केलं। मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष एकही सुट्टी दिली नाही। शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत। आणि इतर व्यावसायिक आणखी विविध त्याची उद्योगिक फायद्याचा उद्देश माझ्या काळात मी त्याची फायदा आज उद्योगिक इथं तयार झाला। आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला। घर बदललं का नाही? राहणीमानात फरक आहे। अगदी साधी गोष्ट आहे। मी पहिल्यांदा उद्योगिक चालू त्या चहा मिळाला ते ज्ञानोबा काय त्यांचं नाव चालू त्यांच्या वेळी चहा मिळाला। कशात मिळाला? खिचडी, गरम पाणी, गुळाचा खडा आणि खूप करून खायचा। नंतरच्या काळात आमदार झालो, 5 वर्षांनी पुन्हा आलो तर खिचडी गेली तर कान तुचेला फार कफ आला। ती कफ सुद्धा कसा असायचा? कान तुचेला। आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात तिथं बदलले दिसते। लहानशी टेबल खुर्ची आहे, बसायला जागा आहे। पूर्वी कीर्तन टाकायची खाली, कीर्तन माहिती होतं त्यांची कीर्तन असं गेलं असं बसायला चांगली जागा आहे। घराची मुलगी सून तेवढं चहा घेऊन देते आणि चहा ठेवायला देते। हे जे बदल आहे घराचं राहणीमान दिले त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामं केली आणि आता जे काही सांगितलं गेलं की जणाई शिरसाईचा असा आहे आणि आणखीन काही गोष्टी आहेत। मी सच्च सांगतो, मला माहीत नसतं, पण माहीत नसतं पण मी आता लक्ष घालेन आणि या काळात ज्यांचा जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून डोकं बसून चालणार आहे आणि त्याचं कारण माणसं माझी फार मला प्रेम दिलं, साथ दिली प्रत्येक गोष्टीचं आणि अनेक गोष्टीचं सगळं। मला एक गमतीची आठवण आहे। सुफियाचं लग्न केलं। लग्न वाराणसी करायचं होतं। असं लग्नाला 20 माणसं होती। त्या गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं। काही हजार लोक त्या ठिकाणी आहेत। पण जेव्हा तुमची आठवण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागाभागात नाही, या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना अडवलं आणि तुम्ही चहा घ्या त्याच्यामध्ये प्रत्येकाचं स्वागत तिथं उद्योगी पासून सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या पाहुण्यांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने सोफिया की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली। असं एवढं प्रेम त्यांनी दिलं त्याचं काय खरं त्याची दुसरं करतेच नाही।
आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा. असा प्रश्न आला उमेदवाराचा. उमेदवार कसा आहे, ते मी सांगायची गरज नाही. देशाचं फादर सारखे देशाच्या फादरमध्ये पहिले 3 जे खासदारांनी उत्तम काम केलं आणि ज्याचे 90% हजेरी आहे त्याच्यात सुखीचं नाव. हजेरीसाठी कामांच्या ठिकाणी सांगलं आणि कुणीही वैयक्तिक एक सुद्धा चिंतवलं सुद्धा कधी अंगावर फायद्याने चुकीचं काम केलं होतं. आणि असं काम करणारं तुमची भूमिका मांडणारा हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली. तुम्हा सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेत खून बदलली आणि ती खून तुतारी आहे आणि ती तुतारी होती असं दिसते. तर परवा मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घाटामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जास्त होती. गाड्या थांबल्या असेल, जाम झालं. माझी गाडी पोलिसी काढली आणि शेजारी एक शाळेची मुलांची बस होती, ती थांबली होती आणि माझी गाडी चालली की त्या मुलांनी मला बघितलं काय केलं, बस होती शाळेची फळं सुद्धा माझ्या लक्षात रस्त्यासाठी पोचलेली. आज ती चित्रकूट पोचलेली. माझं तुला सगळ्यांना आग्रहाने सांगणं आहे की नेहमी या जगात लागावी त्याची साथ सोडली नाही. इंग्रजी आणि ही गावं माझ्या संस्था शिकतात. दुसरी महत्त्वाची संस्था आहे. अशा अनेक संस्था काढल्या, मुंबईला काढल्या, सातारा काढल्या. आज सातारा तुम्हाला माहीत असेल रयत शिक्षण संस्था नावाची संस्था आहे. त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहे. किती विद्यार्थी असतील माहितीच नाही. आज तिथं सगळे मिळून 75 कॉलेजेस आहेत, 300 हायस्कूल आहे आणि 4 लाख विद्यार्थी. आणि या 4 लाख विद्यार्थ्यांच्यापैकी 90% मुलं खेळायची. जी महिना पूर्वी एवढंच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे. परदेशातून धान्य आणावं लागेल. माझी इच्छा नव्हती शेतीप्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं.